नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. आज आपण जागतिक लोकसंख्या दिवस या निमित्ताने मराठी निबंध लिहिणार आहोत. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सुखी कुटुंब, सुखी देश हे स्वप्न साकार करण्यासाठी लोकसंख्येवर नियंत्रण असणे अत्यंत आवश्यक आहे. आज संपूर्ण जगासमोर ज्या अनेक मोठ्या समस्या आहेत, त्यापैकी लोकसंख्या स्फोट ही सर्वात गंभीर चिंता बनलेली आहे. मर्यादित नैसर्गिक संसाधने आणि अमर्याद वाढणारी लोकसंख्या यामुळे पर्यावरणाचा आणि मानवी जीवनाचा समतोल बिघडत चालला आहे. याच वाढत्या लोकसंख्येच्या समस्येकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी दरवर्षी 11 जुलै रोजी जागतिक लोकसंख्या दिवस साजरा केला जातो. या दिवसाची सुरुवात होण्यामागे एक महत्त्वाचा टप्पा आहे. 11 जुलै 1987 रोजी जगाची एकूण लोकसंख्या 5 अब्ज झाली होती. त्यामुळे संपूर्ण जगामध्ये लोकसंख्येच्या वाढीचा विषय चिंतेचा बनला. या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाच्या गव्हर्निंग कौन्सिलने 1989 मध्ये 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर 11 जुलै 1990 रोजी 90हून अधिक देशांमध्ये हा दिवस पहिला अधिकृतपणे साजरा करण्यात आला. लोकसंख्या ज्या गतीने वाढत आहे, त्या गतीने पृथ्वीवरील संसाधने जसं की अन्न, पाणी, जमीन वाढू शकत नाही. लोकसंख्या वाढीमुळे खालील गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, जसं की बेरोजगारी. तरुणांची संख्या जास्त आणि नोकऱ्यांची कमतरता यामुळे बेरोजगारी वाढत आहे. गरिबी आणि उपासमार, संसाधनांचे असमान वाटप आणि वाढत्या गरजांमुळे गरिबी वाढते. राहण्यासाठी जंगले तोडली जात आहेत, त्यामुळे प्रदूषण आणि जागतिक तापमानवाढ यासारखे धोके निर्माण झाले आहेत. आरोग्य आणि प्रशासनावर ताण पडतो आहे. शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयावर लोकसंख्येचा प्रचंड ताण पडत चाललेला आहे. या दिवशी इतर शैक्षणिक संस्थांमार्फत शाळा, कॉलेजमध्ये विविध निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रॅली आयोजित केल्या जातात. या दिनाचा मुख्य उद्देश केवळ लोकसंख्या कमी करणे हा नसून मानवी हक्कांचे रक्षण करणे हा देखील आहे. यामध्ये प्रामुख्याने काही गोष्टींवर भर दिला जातात, जसं की छोट्या कुटुंबाचे महत्त्व लोकांना पटवून देणे, महिलांना आरोग्याचे आणि शिक्षणाचे समान हक्क मिळवून देणे, देशाच्या विकासात तरुणांच्या ऊर्जेचे योग्य वापर करणे. लोकसंख्या ही कोणत्याही देशाची ताकद असू शकते, परंतु ती मर्यादित आणि सुरक्षित असेल तरच. भारतासारख्या विकसनशील देशासाठी लोकसंख्या नियंत्रण हे प्रगतीच्या मार्गावरील सर्वात मोठे पाऊल आहे. लोकसंख्या नियंत्रणाची जबाबदारी केवळ सरकारची नसून प्रत्येक नागरिकाची आहे. जेव्हा प्रत्येक नागरिक छोटा परिवार, सुखी परिवार हा मंत्र स्वीकारेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने जागतिक लोकसंख्या दिवस साजरा करणे यशस्वी होईल. आज आपण जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त छोटासा मराठी निबंध लिहिलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.